महिला मंडळ पटकन उत्तर द्या, उपवास करावा किंवा नाही? तुम्ही महिला आहे का? महिला मंडळ उपवास करावा किंवा नाही? हा म्हणा, नाही म्हणा. नाही, ऐका नीट. जी स्त्री शरीरानं कमकुवत आहे तिने उपवास करू नये. जी स्त्री आजारी आहे तिने उपवास करू नये. आणि ज्या स्त्रीला शारीरिक कष्ट जास्त आहे तिने उपवास करू नये. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही शरीरा न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. आणि पाया पडून सांगतो, याला उपाशी मारीत जाऊ नका. याला लागेल तेव्हा पाणी द्या आणि मागेल तेव्हा अन्न द्या. याच्यातला देव जर उपाशी राहिला तर बाहेरचा देव तुम्हाला भेटेलच कसा? याला पुरावा 9वा अध्याय. मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबई न दिसे. या उपास करायचे नाही रे. आता गुरुवार झाले असतील ना 2. करा. काय बावळ्याचा बाजार झालाय. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. कापून टाकीन कापून. मग पार्वतीनं आरती बदलवली. घालील लोटांगण वंदीन चल. हे जी उपसंका आहे काय? तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे. काय उपयोग येत होता? याला चांगलं समाधानी ठेवा. उपासना कोणाला देव भेटतो? पुढचं वाक्य सांगू तुम्हाला. काशीला गेलो मोक्ष मिळतो, पण काशीला मरावं लागत. आपले बावळट काशीला जाते आणि गावात येते. मी दाव्याचं खात नाही. कान फडफुडीन. दाव्याचं आणि काशीचं काय? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? गेला मरायला काशी. तू गावात नीट राह. तू गावात राहतो हीच काशी. आमच्याकडे आपल्याकडे आता एक धंदाच झालाय. 5-50 लोक गोळा करा, चला काशीला. पैसे त्यांचे, मजा आपली. उरलेल्या पैशाच्या बायकोला गाजरा. दोन्ही काशा खुश. तिकून आलं तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. ओवी नीट ऐकत जा. दुसऱ्या अध्यात अशी ओवी आहे. दुसऱ्या 12व्या अध्यात ओवी आहे. तुम्ही काशीला गेल्यावर तिथं देह ठेवला तरच पवित्र, नाही तर बोगसगिरी नाही. कोणी उठायचं चला काशीला. काशीला हाय काय? मी काशी केली. दावा खात नाही, श्राद्धाचं खात नाही. महाराज मी अजून आळंदी पंढरपूरून देऊन पैठण सोडून दुसऱ्या देवाला गेलो नाही आणि जाणारही नाही. तुम्ही जरी मानले आलो काय काम आहे? आपले 3 कीर्तन होते हीच काशी. दिवसभर 3 करतो महाराज. हलक्या हाती 3. जवळ सापडलं तर 4थं काढी दो. एक नाही करीत कधी. चालू 3. 12 माही. मी काही सिजनेबल बॉ नाही. 5 महिना निघू 80, 85, 70, 75 कीर्तनाला व्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे, पण ती काळाची गरज आहे. लोक बधीर झालेत. लोकांना चला काशी बिशी करत नाही. उपवास करावा किंवा नाही? उपवास करावा किंवा नाही? महिला मंडळ उपवास करायचं नाही. बरं 2 गुरुवार केले ना तुम्ही, लबाड बोलायचं नाही. 2 गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा? नाही. हा बावळटपणा सांगितलं कोण तुम्हाला? 4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. ती ही पूथी कोणती? बस एक वाक्य सांगा. एक वाक्य महिला मंडळ लिहून एक वाक्य महिला मंडळ लिहून घ्या. उपवास करा नाही तर करू नका. सासू सासऱ्यांना समाधानी ठेवा. ही देवाची पूजा आहे. देव सोयल्यानं देव भेटतो का? खरं वागायला शिका. आणि आज लोकांना खरं नकोय, नुसती प्रसिद्धी. आजच्या लोकांना 4च रोग आहेत. माझी लाल करा, 2 मला माना, 3 माझ्या पुढे कोणी जाता कामा नाही, आणि 4 मलाच पैसा पाहिजे. बस बाकी लोकांना 5वा रोगच नाही. ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. बस काही नाही झालं कोणाला रोग. सगळ्या लोक आता हे कॅमेरे बिमेरेवाले नाही, हे लई विचित्र मंडळी. हे काय करतात महाराज?
आता 2 तास आपलं कीर्तन ऐकून घेणार, काढून घेणार कॅमेऱ्यात, आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं ना तेवढंच युट्यूबला टाकणार, म्हणजे आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार, अशी नालाय केली. लय विचित्र, लय विचित्र महाराज. आणि यांना एवढं समजत नाही, पैसे त्यांना, मी अजून युट्यूबचा 1 रुपया घेतला नाही आयुष्यात. म्हणजे लाख 2-2 लाख एक कधी ध्यानात ठेवायचं या मंडळीने. दाखवायचं तर अख्खं कीर्तन दाखवा ना. नाही दाखवणार कधी, नाही 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 दाखवणार. पैसे त्यांना ठोकायचे आपल्या. पण एक ध्यानात ठेवा, ते इंद्रिकरचे पैसे आहेत महाराज. येडे व्हाल येडे, अशी हिंडाल गावा सुकू कोणता नको हलदा वाढता. मला लय त्रास दिला या मंडळीने 5-6 महिन्यात महाराज. आणि एक वाक्य सांगा, तुम्हाला राग येईल महाराज, पण आपल्या माणसांबद्दल आपण कधीच अपप्रचार करू नये. आपल्या माणसांबद्दल एक वाक्य सांगा. आपल्या दोंडाईच्या मध्ये एक माणूस विद्वान डॉक्टर आहे, स्वाभिमान आहे आपला. असं कसं? एक मुलगी गरीबाची तहसीलदार झाली, आपली शान आहे ती. आपला एक तरुण पोरगा शेतकऱ्याचा मिलिटरीत गेला, शान आहे ती. आणि आपली लोक आपलंच वाटोळं करतात. वा आता समजा आम्ही कीर्तन क्षेत्रात आहे, आपल्या लोकांची शान आहे ती. आपला एक मुलगा आळंदीत पहिला आला, शान आहे. आपली एक मुलगी तहसीलदार झाली, शान आहे. आणि आपली लोक काय करतात महाराज, आपल्यांच्याच बदनाम्या. 2 तास कीर्तन ऐकून घ्यायचं आणि एखादं वाक्य चुकीचं गेलं का, यंबा सामच्या बोखंडी तेवढंच दाखवायचं. कधी आपल्या धर्माबद्दल अपप्रचार करू नये. आपण खानदान घराण्यातली धर्मनिष्ठ माणसं आहेत. आपण धर्मनिष्ठ माणसं आहे. आपल्या धर्माबद्दल आपल्या एक वाक्य सांगा, कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसाला नाव ठेवू नये. कधी ध्यानात ठेवायचं. एखादा डॉक्टर, आता समजा दोंडाईच्या मध्ये एखादा मुलगा आहे, अति गरिबी डॉक्टर झाला, विद्वान आहे, ती आपल्या लोकांची सगळ्यांची शान आहे. बाकीचे लोक म्हणले तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, आपण म्हणलं पाहिजे आहेच. आपली अवलाद काय म्हणते माहिती का, तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती की नालायक गेला. बोलू नये आपल्या माणसांमध्ये. विनोद हा एक वाक्य सांगा मला, सोनारानं हिरा फेकला तर चालेल, त्याला त्याची किंमत कळेल नाही. एखाद्या रस्त्यातल्या भिकाऱ्यानं हिरा फेकला तर चालेल, त्याची किंमत त्याला कळेल नाही. पण रत्न पारखेनं हिरा फेकू नये. का, तो त्याच्यातला तज्ञ. कुणी कुणालाही नाव ठेवावं, आपण आपल्या माणसांना कधी नाव ठेवू नये. आमचा एक म्हशीकडे जाणारा पोरगा आहे, मिलिटरीत गेला, शेवटपर्यंत आपली शान आहे. आमचे भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिले आली, अख्ख्या गावात बोर्ड लावले पाहिजे, आपल्या गावची शान आहे ती. एक मुलगा सीए झाला, कौतुक आहे. आणि आपल्या लोकांना आपलेच लोक दुश्मन. एखाद्याने गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असेल, पालथी मेंदू. एखाद्याने लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल. एखाद्याने घेतलाच नाही, लफडा असेल, वर फाटच बोलणार, लय भंगार. आणि त्याच्यामुळे आपलं वाटोळ झालं. कधी ध्यानात यायचं. अजून एक मुद्दा सांगतो, आपल्या माणसांबद्दल कधी आपण वाईट बोलू नये. तुम्हाला मान्य का सांगा. दुसरी गोष्ट, हे युट्यूब वाले सगळे जेवढे मोबाईल वापरणारे तेवढे आपल्या धर्माबद्दल, आपल्या प्रिय राजाबद्दल, आपल्या एखाद्या व्यक्तीबद्दल युट्यूबला जर एखादी क्लिप आली, जाग्यावर डिलीट करा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. फॉरवर्ड करू नये कधी. समजा एखाद्याने लिहिलं, एखाद्याने छापलं, तुकाराम महाराज वैकुंठा गेले नाही, त्याचा खून झाला, आपण तुकाराम महाराजांना बाप मानणारी माणसं आहेत, क्लिप जागेवर डिलीट करा. आपल्याच अवलदींचे 2-2 हजाराचे ग्रुप आहेत आणि आपल्याच अवलदी पुढे फॉरवर्ड करतात. मग या जातीय दंगली भांडणं होण्याची ही कारण आहेत. आणि ज्यानं टाकलं त्याला लई किंमत देऊ नका, ते येडच आहे. त्याच्यामुळे पुतळे जाळा आणि त्याला चौकात घ्या, काय ते हलकट क्वालिटीचं आहे, सोडून द्या आणि पुढे चला. नको त्याला मार्केट नका देत जाऊ. आपल्याकडे एखाद्याने काही लिहिलं का, लगेच त्याचा पुतळा जाळा, टपऱ्या बंद ठेवा, काय ठेवू नका, ते याडच आहे, त्याला काय करत.
त्याच्या बायकोन त्याला 2 वेळा आणलं, त्याला काय मार्केट द्यायचं? ते भंगार. आणि भंगार माणसांना मार्केट दिल्यामुळे आपली धर्मनिष्ठ कमी होते. काय मत आहे तुमचं? लिहून द्या ना त्याला, लिहू द्या ना. एखाद्याने संभाजी महाराजांबद्दल लिहिलं, लिहू द्या. एखाद्याने तुकाराम महाराजांबद्दल लिहिलं, लिहू द्या ना. आपण तर धर्मनिष्ठ आहे ना, मग नको त्याला काय किंमत द्यायची गरज नाही. गावात हत्ती आला हे ओळखायचं असेल तर कुत्रा भुकला पाहिजे. कुत्रा जर भुकला नाही तर हत्तीचा अपमान आहे. हो, हत्ती येऊन कुत्रा भुका ना, कुत्रा असं नेट लावून भुकलं पाहिजे. जितका कुत्रा जास्त भुकेल तितका हत्ती मोठा. कधी भी स्वाभिमानाने जगायचं. भुके मरेंगे लेकिन आकड नाही छोडेंगे. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ, गोवा नाही. वाघ कळत होत मला. वाघ, वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उत्ताना झाला चित्ता, मागून की चड्डी फाटेल. पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवीन? आपले वाघ नाही, आपले बिबटे. बिबटे 9वीचं क्वार्टर पेतय, 9वीचं असं एवढं एवढं क्वार्टर पेट ती अवलाद टाईट पाहते बापाक. आणि ते बापालाच म्हणते तुझंच कमी, तुझंच कमी, मी तुझंच का. मग तुझ्यातून माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग इतकं जेव्हा 11वीला गेलंय, 17चं शंभडे, मिसरूड नाही, फिसरूड नाही, बगलात गुचिड्या, स्वच्छता असा घाण वास. आणि ते बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? आता बापाने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारली जखम्या, मग आता काय करेल? कॉलेजचं पोरग दारू पिताना बापाच्या नावाची चीयर करतय, दत्तू पाटील की जय हो, मग पेतय. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावानं हाक मारतात, ए भिक्या, ए सख्या, ए दत्त्या, ए किसन्या, तुझ्याचे का मी? मराल मराल 10वी 12वीचे अडपट नीट आहे का? मराल बेवडे हो, मराल. अय भंगरियो, मराल. आखलीचा पत्ता नाही. गमेंड असेल ना, गमेंड. अय लग्नाच्या अगोदर दारू पिणाऱ्या कोणत्याही पोरेला आपलं ओपन चायल्यांच्या कीर्तनात ओपन, ज्याला खास किडा असतं ना क्वार्टर प्यायचं लग्नाच्या अगोदर, फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडा ना, आपल्याला 1 गुंठा जमीन घेऊन दाखवा, वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शेंबड्या, रोख. ए पिस्तुल्या, रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. ह्या 4 वर्षामध्ये बाप पोराचा खांदेकरी झालाय का नाही सांगा मला. आणि पाया पडून सांगतो तरुण मंडळीला, बसलेल्या महिला पुरुषांना, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकू नका. महाराज उलथू द्या, मरू दे तिकडं. महाराज कीर्तन महाराज कीर्तन संपल्यावर का मारानं. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य आहे, आज सत्य आहे, उद्याही सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडेल ते कवाय खरंच. पोरानो, काळ वाईट आलाय. मागच्या घडलेल्या घटनेचा विचारच करू नका, सोडून द्या. प्रियशीची जमलंय ना आपल्या डोळ्यात येतं. तू पागल आहे का? ती माझी नाही तर कोणाशीच नाही. नालाय तू. अरे शीर सलामत तो पगडी पाच्या सालकाटा. एका पोरीसाठी तू मरतो का भगरी? तिच्या बाई 6 पोर मेरे, तू 7वा नंबर आहे. तुझा मरतो का? प्रेम कधी कोणाकडे मागू नका. तुमचं हृदय इतकं मोठं बनवा, जगाने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. पुढचं वाक्य, आपलं हृदय इतकं हलगट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय
आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याने कोणी प्रेम करावं, आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं. शमडेपुरीवरून तू टेन्शन घेतो का नाला दरिद्री नाही का रे बा ती माझी नाही तर कोणाची, तू तुझा नाही तर तू तिचं काय पाहत. मरू नका, टेन्शन घेऊ नका, सोडून द्या. घटना घडली ना सोडून द्या. सकाळी पेपरला आलेली बातमी दुपारी नाही आहे का. विस्मरण आहे आणि जगात विस्मरण किती मोठं आहे. सकाळची बातमी दुपारी नाही. काल जाळपोळ झाली, घरं जळाली, गावं जळाली, फक्त पट्टी येणार, बातमी येणार, अग्निशमन आलं गेलं, मंत्र्यांनी भेट दिली, आश्वासनं दिली, पैसे मिळणार, संपल्या बातम्या. दुसऱ्या दिवशी आगही नाही, निस्तुही नाही, राखही नाही. एक आणि आता माणसं बोलत नाही का, ह्या मोबाईलमुळे बोलणंच बंद झालं. बोलायचं माणसं बदल, कानात वायरी पागल आहे. मोटरसायकलवर चालला, एक वायर याच्या कानात, एक पुढच्याच्या कानात, एकच गाणं. पुत्र आडू आलं, मुंडक्यात वायर म्हटली, मेल. एसटीतून उतरला, तेच एसटीत चालला. परत मोबाईलचा वापर कमी करा. मोबाईलचा वापर बोलतच नाही माणसं. आणि तिसरं कारण, मोबाईल वापरणारी जी मंडळी आहे ही पडल्या पडल्या झोपत नाही. याला झोपा नाही, यांचं मानसिक संतुलन डॅमेज होण्याचं कारण आहे हे. दरिद्री काय करतात, झोपेल ना उशी डोक्याखाली घेतली आणि ती बटणं चालत पहा. 2 तास 1.5 तास ते मेसेज वाच, ते चित्र पाय कसे ना कसे, आणि ते कसे ना कसे चित्र पाहता पाहता हे डोळे झाकीत, ते चित्र आत घुसत. विनोद नाही, ती गोष्ट मनाला भावते, आणि मनाला ती गोष्ट भावली का ते तसंच झोपत. परिणाम डचकून उठत. चित्र कुठे, चित्र नाही, त्याने गोदडी झाडली, आणि ती अपूर्ण झोप, अपूर्ण हसणं हे. आणि दुसरी गोष्ट, लोक बोलत तर नाही आणि हसतही नाही. हसत जा. माझं कीर्तन ऐकल्यावर 6 महिने सर्टिफिकेट देणार आपण, त्याला अटॅक बिटॅक येणार नाही. मला येईल पण त्याला नाही. मोकळा होतो तो घरी गेल्यावर, एकटा हसतो एकटा. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या मादाची असतात. जी माणसं मोठ्यानं बोलतात ती निर्मळ असतात, जी हळूच बोलतात लपडच. असंच जा, काय व्हायचं ते होईल, आणि राहायचं तरी किती दिवस. आणि सांगा ही कारण अटॅकची आहेत किंवा नाही. झोप नाही, मानसिक तणाव नाही, मानसिक तणाव आहे. बोलणं बोलतच नाही माणसं. मोटरसायकलवर आला, मोबाईल गुंतवला कानात, मग गाडी आपल्याच घरापुढे लावावं का नाही. दुसऱ्याच्या घरापुढे गाडी लावून घरी घालतो. म्हणजे तू आला गाडी कुठे, मग गेला आला, लग विला गेला मोबाईल आला, मग चेन तर खोलावं का नाही. आणि याच्यामुळं अटॅक येत, हे तुम्हाला हा म्हणा नाही तर नाही म्हणा. आपल्या कीर्तनाला आपल्या कीर्तनाला बोलत जायचं, भामट्यावानी बसायचं नाही. इथं येऊन असं बसतोय, तुझ्या एकट्याच्या बोंडाळीचे पैसे जमा झाले. रिलॅक्स जगायचं महाराज, किती ते दिवस राहायचं की काय करायचं चिंता करू. फटाफट तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात जरा किचकट मुद्दा आहे, फक्त बली प्रतिपदा शिकायचे. सावध राहा, पटकन लाडाले पोरं बैठे सावधान. आणि बोलत जायचं. आता महिला पोरं सोराने बोलत जा. चालले पाय, लय सावध राहा बरं का. चालले पाय, केळाची पाठी दिसली, पाहिली डोळ्यानं. अय चालले पाय, केळाची पाठी दिसली, पाहिली डोळ्यानं. चालले पाय, पाहिली डोळ्यानं. खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. सर्कल फिरून घ्या. चालले पाय, सावध. चालले पाय, केळाची पाठी दिसली डोळ्याला. चालले पाय, दिसली डोळ्याला, खा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं.
दाबून पाहिलं दातानं एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला, इथं आलं लहान आतड. लहान आतड्यानं सांगितलं वरून आलेले निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्याला राहा, बाकीच्यांनी मोठ्या आतड्यात चला. बाकीचे मोठ्या आतड्यात गेले, पण मोठ्या आतड्यानं बोर्ड लिहून ठेवलं किती या, पण एकच मुक्काम करता येईल, दुसरा नाही. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा आतमध्ये एंट्री दिली जाणार नाही. गेला तो गेला. आता लय बारीक आहे का? आता लय बारीक आहे का? केळाची पाठी पाहिली डोळ्यानं हा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं जाताना. पण हे सगळं शरीर ज्याने कामाला लावलं तो हाय डोळा. आता लय सावध राहा. हा गडी सगळ्यात सज्जन, याच नाही काय दुखणं नाही. हा गडी इनामदार. नाक त्याच्यापेक्षा सज्जन हा. कान पण सगळ्यात खतरनाक हा डोळा. आता ऐका हे कसे याला सेंट आवडतो. सेंटच्या बाबतीत लई डेंजर हा. याला सेंट आवडतो, याला फक्त स्तुती आवडते. वा वा या बसा आमच्या लोकांनी या. याला स्तुती आवडते, याला सेंट आवडतो. नीट आहे का? याला सेंट आवडतो, याला स्तुती आवडते, याला स्पर्श लय आवडतो. स्पर्शच्या बाबतीत लय डेंजर गडी हा. याला स्पर्श आवडतो, याला रूप आवडतं. रूपाच्या बाबतीत लय खतरनाक गडी हा. कोण? डोळा. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहते. स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहिजे. प्लॅस्टिकची आहे काय? हाती आहे. आता इथं लय बारीक आहे बरं का, लय किचकट येते. ते लय किचकट आहे, फक्त जेवढं घुसून डोक्यात तेवढं घ्या. यानं जर एखादी गोष्ट पाहिली, पाहतोच. त्याला काय जर म्हणायचं काय काम नाही, पाहतो. पण ती गोष्ट चांगली का वाईट याचा निर्णय घेण्याचा अधिकार याला नाही. हे निघालं फिरायला. हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी. कलवरी म्हणजे कसं ना, नवरीच्या मागं हिंडणारं सगळ्यात मेकअप केलेलं भयानक क्वालिटीचं जनावर म्हणजे इथल्या फटीत चमकी भरते. आणि याला कलवरी आवडली. आता यानं गप्पा बसावं का नाही? यानं लगेच मला सांगितलं काय करू? मला मेसेज कर, जमलं तुझं मन कर मेसेज. मनाने केला मेसेज. ती कुणी होती पागल, तिने केला ना मिस कॉल. हे होतं कवरी क्षेत्राच्या बाहेर. यानं काय होता यानं केला दुसऱ्या फोनवरून बोल. तिच्या भावानं पाहिला नसा याटावला धरून मुलगी पाहिली. डोळ्यानं सल्ला दिला, मनानं मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाण्याच्या टोळीचा खलनायक कोण? आता हे लय डेंजर बरं का, लय बारीक आहे का? आता बघ पुरीची हिस्ट्री सांगत तुम्हाला. बळीच पाताळात घालव. आपल्याला कोण काय शिकायचंय? बली प्रतिपदा पाडवा शिकायचं आहे का? हे निघालं फिरायला. याला वस्तू आवडली. यानं मनाला सांगितलं काय करू? आता मनानं गप्प बसावं. त्यानं एवढ्याला मेसेज करा. आणि ही सगळी टोळी कोणतं ऐकत? मनाचं ऐका बरं का नाही. आणि मनाने त्यांना सांगितल्यामुळे लगेच शरीरात तयार झाला तो काम तयार झाला आणि घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो? बलात्कार का घडतो? डोळ्यानं पाहिलेली वस्तू मनापर्यंत जाते. मन सगळ्या शरीराला साथ देतं आणि शरीरात तयार होतो तो काम तयार झाला. इंद्रिय ताब्यात राहिली नाही की बलात्कार घडतो. इंद्रिय ताब्यात राहिली नाही का बलात्कार घडतो. आता पुढे लई किचकटी ऐका. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो आणि झाला नाही
तर क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो 90% माणसाची जिंदगी रागामुळे बरबाद झाली. पाडवायाच पाया पडतो तुमच्या. मी मरायला मारा, मी मारणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. पाया पडतो, राग आकळा, रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. सच शिकलं. राग आकळा, आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे घरात. कर्म थोडं आहे पण फळ. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला तो जागेवर मिळाला काय नाही, तो मरायला काय 10-5 मिनिटं लागतील, पण आज जिंदगी जाईना. पाया पडतो, राग आकळा. तुम्हाला असं म्हणायचंय का रागाच्या भरात एखादं कृत्य केलं तर त्याचा पश्चाताप होत नाही? जेलमध्ये जर तुम्ही गेले तर आरोपीला भेटायला, तर गजावर डोकं ठेवू तो आरोपी रडतो मला. कारण तो माहिती पश्चाताप, राग आकळा. नवरा बायकोचं भांडण झालं, हो द्या थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, तिला भुकू द्या, थोडं पिसाळली का, चावलती का ती, आलडू द्या ना एक, नाही तर मग तिथून 2 मिनिटं निघून जा. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. बसले 29 वर्ष हरिपाठ करी. राग आकळा. शिक्षकानं कॉफी पकडून द्या, पाया पडते सरांच्या. सर परत करणार नाही, माफ करा चूक झाली, परत करणार नाही, नम्रतेत लक्ष द्या. सरांना म्हणला भेट, पेपर सुटला. सर म्हणले भेट. लाल शहरा पडला, आयुष्यभर म्हशी बाजारायची पाहिजे. राग आकळा. पाया पडून सांगतो, खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, बलात्कार करायला काय 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहे. आणि आज पाडव्याला एवढी शपथ घ्या, राग आकळेल तुम्ही देव आहात. राग आकळायची औषधं सांगतो ना, आपल्याकडे औषधं आहे, रोग आहे त्याच्या औषधं आहे. तुम्ही जर सतत 10 मिनिटं रोज हसले ना, तुम्हाला कधीच अटॅक येणार नाही. आणि गेम बिम पाहायचं बंद करायचं. ते मोबाईल मधले जे गेम आहेत ना, पागल नाही. जर 1-1.5 तास मोबाईल नाही मिळाला काय माणसाला, ती दगड हातात घेतली. हॅलो काय रेंज नाही काय ना, फार येणे चला त्याचा वापर कमी करा. तुम्हाला राग येऊ नये त्याच्यावर औषध सांगतो. एक समर्थ माणूस किती रागावला ना, आपण बोलायचं नाही. 5 मिनिट बोलायचं, त्याचा पावर वाढेल का कमी होईल? 2 थोडा हसा, पावर कमी होईल. आणि 3 तिथून निघूनच चालू होता. 15-20 मिनिटं येऊच नका तिथे. जर एवढे पत्ते 3 पाळले ना महाराज, जीवनातलं लय मोठं संकट नाही. आता हे पोरांचे मारामाऱ्या होते रस्त्यांना, ते का मोटरसायकलवरती गावला चालल्या, ट्रक भरेल होती ट्रक. मग आता यावला ती निघाई साईडला गेलं का हरकत आहे का, 90 पे लावलं ती बंगार बापाची पैदास. याने ट्रकवाल्याला दम दिला, साईडला गे. तो एक कच्चा नव्हता, तो काय कच्चा होता, टाळीच घेऊन उतरला. अशी हांडली गुड घेतूनच काढली तिने. ती उतरले म्हणजे जायला गुडघे नाही राहिली, ट्रकवाला घालली. कधीतरी नंगा त्याला नंगाट भेटत नाही. असं पुढे ताकदीचा वापर करून चालत असं. पुढे ताकदीचा वापर का, हे बापन थोड्या बाड्या बापाचे, मग काय कुठे चालते का? आपल्या अंगात ताकद आहे, कुठे चालते काय? आपल्या खिशात पैसा आहे, कोण खातं पैशाला? 300 फूट बोरा आठवतो तो किती नोट आहे मावळत नाही. तर जेवानी बिवानी कोण खातं तुमच्या जेवानीला? पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. तुम्हाला वाटतं आम्ही 10वीला 12वीला हे कोण खातं? ते रागाच्या भरातले कृत्य कमी करा. आणि खून बिन मर्डर भांडणं बिंडणं रस्ते ना. अहो हॉर्न वाजवलं म्हणून काय झालं? हॉर्न वाजवायसाठी मग काय आलाय? तुझं शहाण्या बापाच्या आवडत येतं, डाबरी यायचंच नाही ना, खालून काय ना रस्ता. तो बाप जर चिलर मत होतो तो भैरातून नाही बापाची आवड. ट्रकवाल्याला का म्हणून हॉर्न वाजवला, हल्लत त्याला याने. आणि त्याची गाडी आहे, तो हॉर्न वाजत नाही तर तू त्याच्या बोकांडी घेईन. तुला काय करायचं? तुला इलक बाप बापाची आवडत यायचं नाही डाबरी. तो बाप चिलर मत होतो ना, भंगार पाहिजे असं.
आणि कुठेही ताकदीचा वापर करायचा, कुठेही ते चालतं का? काय लई दिवस चालतं का? आणि कधीतरी एकदा गाठ कोणची का होईना मागची पुढची नाही त्याची, असं कुठेही माझ्यातल्यामध्ये करून चालतं का? माग मोटरसायकलवर चाललोय आपण, कुत्र्याला थांबतो, टंगडत वर राहिलं गेलं ना खुब्यातून ही बाजू, कुत्रं राहिलं बाजूला हेच गेलं. असं कुठं भंगार वागणं कुठं चालतं का? महाराज जरी आपल्या अंगात ताकद असली, पैसे असले, ती कुठं चालतं का? महाराज जेवानी बिवानी कोण खातं त्याला? समुद्राचं पाणी आटायला लागलं त्या काय दरिद्री नाही. 2-4 आवलादी मागच्या 15 वाड्यात दारू गेली, भंगार बापाची पाहिलास. पौर्णिमा होती आता, कोजागिरी कोरागिरीला दूध प्यावाला हे नालायक मूत केली, टाईट झाली, भाद्रपती पोळ्यात जन्मेल. निघाले डांबरीला, हायवेवरून उतरलं गाडीवरून, एका लगवील लागली, त्यांनी चैन खोलली ना, अशी लगवी सुरू केली. आणि विहीर होती, विहीर, आणि पौर्णिमा होती. तो म्हणला चंद्र विहिरीत पडला, म्हणला चंद्रच पडला, म्हणला की आटला होता. त्याचा जोडीदार म्हणला चंद्र काढल्याशिवाय मर्यादा नाही. हे याचं थोडं तोंड तिरपं करतील. आला 1 मिनिटात, हळूच वरच फिरव, फक्त खालचं नको. आला मग आयुष्य गेलं, आयुष्य गेलं भोंग्यातून वाईट. तो कधी आटला होता, म्हणला चंद्र विहिरीत पडला, म्हणला विहिरीत पडला चंद्र. कॉमर्स वाला म्हणला चंद्र काढलाच पाहिजे, आपल्या जगण्याला काय मजा आहे. सायन्स वाला गेला बादलींद्वार खंड घेऊन आला, बादली सोडली, पाण्यानं भरली, जड झाली. यांनी वर वडली, ती कुठली कपारी, ताटकन द्वार खंड तुटलं, उतानं पडलं. मग एक पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला म्हणला. नाही तरी गेला जन्म, नाही तरी गेला जन्म, नाही
काय नको आहे ते दे साधं. ए हा दुसरा घेऊ का? हॅलो आता विठाला विठाल वस्तू डोळ्यानं पाहिली. इथं आलं तुम्ही काय काळजी करायची नाही. कुठून राहतो आपण रातभर वेळ भरपूर जाऊ द्या जागेवर. ए वस्तू डोळ्यानं पाहिली तयार झाला काम लय बारीकेवर का आता. आणि हे सगळं आतलंय का बाहेरचंय? आतलं. काम तयार झाल्याबरोबर काम तृप्ती झाली नाही का क्रोध, आणि काम तृप्ती जर झाली तर लोभ. आता ऐका, बर्बादीला कारण यदा कदाचित लोभामुळे काही गोष्ट कमी घडेल, पण क्रोधामुळे बर्बादीच घडेल. लोभामुळे तुम्ही चोरी कराल पण खुनच कराल, ही क्रोधामुळे बरोबर. आता परत त्याला किचकट आहे. काम क्रोध तयार झाला, क्रोधामुळे लोभ तयार झाला. पण जर ती क्रिया सतत करावी अशी वाटली तर मोह तयार होतो, आणि जमलं नाही का मत्सर तयार होतो. पहा एकातच किती गोष्टी होत्या. यानं गोष्ट पाहिली काम तयार झाला, तृप्ती नाही झाली क्रोध तयार झाला, तृप्ती झाली लोभ तयार झाला, पुन्हा तृप्ती झाली मोह तयार झाला, नाही जमलं मत्सर तयार झाला. मत्सर तयार झाला. एखाद्याने दिवाळीला गाडी घेतली, आपली परिस्थिती नाही, मग हसायला बिसाय काय झालं का? कंपनी खास. आणि कधीही ध्यानात ठेवायचं बसलेल्या माणसांना, आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर आपल्या माणसाने स्वाभिमानच धरला. आपलं एक पोरग चांगलं वाजवतंय, स्वाभिमान आहे. आपला एक कीर्तनकार गाजतोय, स्वाभिमान आहे. आपला एक माणूस गरिबीतून लॉन्च करू शकतो, बिल्डर करू शकतो, मुलं चांगल्या लावू शकतो, स्वाभिमान आहे. आपला एक विनायक साहेब मेटे साहेबांसारखा माणूस समाजासाठी सतत झटतो, एक. आणि पाया पडून सांगतो, कोणी कोणालाही नाव ठेवावं, पण आपण आपल्या माणसाला कधी नाव ठेवू नये. निगेटिव्ह विचार डोक्यातून काढू नका. आपला एखादा आपली लोकच दरिद्री. एखादा डॉक्टर आपला गाजला, माणसं म्हणतात तुमचे डॉक्टर फार हुशार आहे, हा म्हणायला पैसे लागत का? आपली काय म्हणतो माहिती तो ना, त्याचे सगळे लफडे आपल्याला माहिती. असं नाही करायला. कधी रस्त्यानं चालणाऱ्या मुलाला हिरा सापडला, त्या पोरानं तो ओळखला हिरा आहे ओळखलं त्यात, आणि ते पोरग पळत गेलं ना, आईला नाही मला हिरा सापडला का? आई पोराला कळलाय तो हिरा आहे, मग आईला कळलं नसेल का? आईलाही कळलं हिरा आहे, पण आईला वाटलं याला जर सांगितलं हा हिरा आहे आणि त्यानं जर तो इकला तर ह्या पोराकडे लई पैसे येतील, लई पैसे येतील. खरं सांगतो तुम्हाला, लक्ष्मी आल्यावर नक्ताची नाती सुद्धा बदलतात. मित्र बदलतील येतेच काय नव्हतं. 15 वर्षापूर्वी नेत्यांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता ह्या 10-5 वर्षात हिंडणारे कार्यकर्ते, जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वीचे कार्यकर्ते सेवा म्हणून निघायचे, काम झालंच पाहिजे असं नाही. आता जर मेटे साहेबांना एखाद्याला 10 वाजता रात्री फोन केला, मेटे साहेबांना एखाद्याने हो माझ्या घराला आग लागली, मेटे साहेब जर म्हणले पाऊस सकाळी, 10 वर्ष तुझ्या मागे हिंडलो तुम्हाला हे शिकतो दुसऱ्या पक्ष. आता कार्यकर्ते निष्ठावंत नाही, निष्ठीचे कार्यकर्ते. आता अवघड आहे मला. आता तर म्हणला हो तो म्हणला माझे दिवस माझा मुलगा ऍडमिट केलंय साहेब पैशाची गरज. आता ते बिचारे 11 वाजता 10 वाजता कुठून गेला, सकाळी पाहू. पोरग माझा आजारी, 6 महिने प्रचार केला, हे फळ संपला तुमचा पक्ष. दुसऱ्या जुन्या लोकांचं तसं नव्हतं. काम करा नका करू, मोठ्याच्या शब्दाला आदर होता. आदर होता. देवळा पुढे कोणी तंबाखू काढली, पुढून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देतो. आता एवढे अवलादी आहेत, आमच्या पुढे येत आहे.
रात्री नदीला होतो आता वड्याला. मर्यादा नाही काय नाही. वायर जोडून द्यायला जरी आलं तर थुकत थुकत येतं इथपर्यंत. मर्यादा नाही, मर्यादा नाही. आपण कुणा पुढं बोलतो काय नाही. आणि हे लई दिवस चालत थोडीशी मर्यादा पाळली पाहिजे. चला पुढं. अजून लई किचकट आहे बरं का. त्या बाईनं सांगितलं तो हिराच नाही ते भेगोल. आई म्हणते म्हणले होते का बाईनं ते पोरांनी दिलं फेकून दिलं त्या बाईनं. त्या बाईनं संध्याकाळी ते पोरग झोपल्यावर तो हिरा सापडवला भीतीजवळ आणि तो सोनाराकडे नेला. आणि सोनाराला सांगितलं याची किंमत बोल. सोनाराची अक्कलच पण नाही. सोनार म्हणला फळकाठा सगळं तरी दुकान इकलं याचे पैसे एवढे येणार नाही. तो म्हणला हिराच नाही. दिला काचत टाकून तिला टाकून. त्या सोनारानं सगळे निघून गेल्यावर तो हिरा रत्न पारख्याकडे नेला. रत्न पारख्याला सांगितलं हिऱ्याची किंमत बोल. रत्न पारखे हुशार होता. त्यानं ओळखलं सगळं इकलं तर याचे पैसे येणार नाही. तो म्हणला हिरा नाही हा फेकून दे. तो हिरा खाली पडला. तो फुटला पण तो हिरा रडायला लागला. तो हिरा रडायला लागला. आणि रडायला लागलेल्या हिऱ्याला तो दुकानदार रत्न पारखी विचारतो का रे त्या बाईला फेकला तू रडला नाही. सोनाराला फेकला तू रडला नाही आणि मी फेकल्यावर तू रडतो. तो हिरा म्हणला अरे त्या बाईला फेकलं तर तिचं ते अज्ञान होतं. सोनाराला फेकलं तर त्याला मोह झाला होता. पण तू माझ्यातला तज्ञ आहे. कुणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये. कुणी कुणालाही फेकावं आपण आपल्याला फेकू नये. आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात असेल टॉप. महाराज आम्ही जर कधी मुंबईला इकडे तिकडे बाहेर कीर्तनाला गेलो नागपूर पर्यंत आपल्याकडचे पोरं राहतात शिकायला. बीड परभणी आपल्याकडचे पोरं ते दिवसभर त्या मित्रांना सांगत असतात आमच्याकडचा महाराज येणार आहे आज. महाराज जाऊ दे आपली त्यांची ओळख आहे का नाही. ते आज इंद्रिकरी ना आमच्याकडे बीडला सतत येत असतात तेच येणार आहे आज. तो त्याच्या मित्रांना संध्याकाळी घेऊन सगळ्यांना कीर्तनाला घेऊन येत असतो. आणि त्याची एकच इच्छा असते फक्त कीर्तन संपल्यावर तू आम्हाला सांगणार महाराज मी बीडचा आहे. आपण म्हणणार राम राम. त्याला एवढा स्वाभिमान वाटतो तो जाऊ दे. 4 मित्रांमध्ये इंद्रिकरनं हातात हात घेतला चीज झालं. महाराज याच्यात प्रतिष्ठा नाहीये. याच्यात त्याला मान आहे असं नाही. त्याला आपल्या माणसाबद्दल आदर आहे. आणि आज आपल्या लोकांमधला आदरच संपला. आदर संपला. आपले कितीतरी 70% पोरं पुण्याला सिंहगडला इकडे तिकडे कॉलेजला असतात. महाराज कुठेही कीर्तन असलं ना मी जाऊ दे मरते पोरं कसे असो मार पण 2 तास आपल्याकडचा माणूस म्हणून खुशाली येऊन बसतात कीर्तनात. 2 तास कीर्तनात बसलो एखादा वाक्याचा झटका माणसाच्या बसत होतो. चांगलाच बसवतो काय माणूस झोपताना विचारच करतो कुणी माणूस असलो मला असं कसं किती नास्तिक माणूस जरी असला त्याच्यात थोडाफार परिणाम होतो. आणि कळत न कळत आमच्या कीर्तनाचा जवळजवळ 7% परिणाम झालायच. आता बाकी जण काय इच्छाला पिलू म्हणून काय फायदा. इच्छाला पिलू झालं तर ठणका. ते काय दूध देतंय का राखण करतंय. ज्याच्या जवळ गेलं त्याला ठणका. कोंबडीला पिलू झालं तर जावायला काम येईल. शिडीला बकरू झालं तर मसुराला काम येईल. इच्छाला पिलं म्हणून काय फायदा. तसंच आपलं ते आपलंच. चला थोडं पुढं अजून लय राहिले बरं का. काम तयार झाला. क्रोध तयार झाला. मत्सर तयार झाला. अहंकार तयार झाला. आता शेवट आलो. अहंकार तयार झाला का माणसाचा नाश झालाच. आणि अहंकार हाच बळी पाताळात घाला पाडवा होईल. पाडवा होईल. पाडवा पण कोण पाताळात घाला अहंकार. आणि आज आपल्याला सगळ्यांना काय झालं अहंकार. गायनाला गायनाचा अहंकार. वाजवण्याला वाजवण्याचा अहंकार. काहींना इस्टेटीचा अहंकार. काहींना आपली बायको देखणे याचाच अहंकार. तो म्हणतो आपली बाबाची आई येडा आहे का काय. म्हणून गोरी बायको कधी करू नये. कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये. करून करायचं काय. उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हालती का.
बायको सावळी पाहिजे, कापूस याचा झालं तीन तुरीच्या संघात तोडाया चालते. ज्यांनी ज्यांनी लय गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. आणि मग ते काकड्याला आमच्या बोकांडी आले वळवंटापासून महाद्वार. बाह्य रंगाच्या नाद नाही लागायचं महाराज, आंतररंगाच्या नाद लागायचं. ऐका आता, बळी नावाचा अहंकार पातळा गेला तर आशीर्वाद सारखं लॉन्स उभं राहत. बळी घालवा, बळी घालवा. तो बळी पातळात गेलाय आज, म्हणून बळी अहंकार कसा तयार झाला. ऐका, हे धनुष्य जो उचलेल त्याला घालेल. वाक्य कोणाचं आहे? जनकाचं. जनक राजा म्हणतात हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. सीता मुलगी कोणची? जनकाची. लग्न जमायला कोण निघलाय? बाप. याचं कारण माहिती का? पूर्वी मुलीचे लग्न बाप जमवायचे. आता बापाला व्हॉट्सअपला आल्यावर माहित झालं आमची आहे का. आणि मग तू काय कुंभ मेळायला घालता घेत गेला. परत नाही का, जनकाने असं स्वयंवर मांडलं, जो धनुष्य उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. याचा अर्थ मी कुणालाही मुलगी देणार नाही, घमेंड असणारालाच देणार. हुशार बाप होता. कोणी यायचं धनुष्य उचलायचं, घमेंड. आणि इथून पुढे हेच होणार आहे, ज्याच्यात घमेंड त्यानंच जगायचं. 90% मार्क आहे, डॉक्टर होय. 42 कंपाऊंडर होय. डोक्याला ताण करू नको. 45 हो काय तूच डॉक्टर होतो, आम्ही गाला झाडायला का भाषा नाही. सगळे लोक सीता पाहायला आलते का धनुष्य? सावधरा. सगळे लोक पाहायला आलते सीता, पण उचललं धनुष्य तर निम्म्यानी धनुष्य पाहिलं. सीता नको म्हणजे का आपणच जगणार नाही तर सीता नेऊन काय करणार. हे धनुष्य आपल्याच्यानं उचलायचं नाही, म्हणजे घरची रांडकी वाहणी जाऊ द्या, त्यापेक्षा चला घरी. निम्म्यानी धनुष्य पाहिलं म्हणले सीता नको. त्याला विचारलं का चाललंय? पाहायला आलतो म्हणले धनुष्य. सीता नको आम्हाला, तुम्हाला द्यायची त्याला द्या, आम्हाला नको. निम्मी मंडळी निघून गेली. आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये 10% नाही, 5% नाही, ज्याच्यात घमेंड त्याने दुकान टाकायचं. नाही तुमचं तुम्ही पहा. सगळे गेले, निघून गेले. म्हणलं सीता नको. या गाड्याला आमंत्रणच नव्हतं. रावण आला, नंगाट गाडी आलाच बा. का आला? ऐका, रावण हा अहंकार आहे, बोलवायची गरज नाही, येणारच. आला अहंकार. ऐका, रावण आल्याबरोबर जनकाला म्हणतो का रे, जनकाला म्हणतो का रे, एवढं मोठं धनुष्य उचलायला तुम्हाला का बोलवलं नाही? का हा शब्द तुझा परत कसा आहे? आणि आज 99% लोकांना बाधक कोण आहे? आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता लोक विचार करते याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का? कोण बोलते? अहंकार. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना, महिला मंडळ, तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात नाही. घर त्यांचं आहे, बंगला त्यांचा आहे, फ्लॅट त्यांचा आहे, तो जो खिलारी मी सांभाळते तोही त्यांचाच आहे. तो खिलारी फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे, तर तो मी सोडून कोणाला आकळत नाही, कारण त्याला मॅच व्यसन घालेली, दुसऱ्यानं घातले नाही. त्यामुळे तो खिलारी माझ्या शब्दाच्या पुढं नाही. सर्व्हिसवाल्यांना कधी कोणी लोकांनी विचारलं का आई वडील तुमच्यात आहेत का, तर त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे. मी पगार कमवतोय, थोडा त्यांना देतोय. पाया पडून सांगतो पाडव्याला, गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नका आणि आई बापापेक्षा मोठं होऊ नका.
गुरुपेक्षा थोडं वाजवता यायला लागलं होतं, आमच्या गुरुलाच बोली येत नव्हती. गुरु काय पत्रे वाजवत होता. गुरुपेक्षा मोठं नाही मला. हा, आणि ती जिरती पण एक कार्पे गावातलं तकलीफ द्यायचं, त्याला पाहिलं बँडवाल्याला घालायचं. लग्न नाही लागत म्हणजे लोक आता हे आले म्हणजे बाय 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 बँडवाल्याला ते सेलच चार्जिंग करून ठेवायचा मशीन. आणि म्हणून त्याच्या बापानं ते डोक्यात कमी होतं म्हणून घातलं कोल्हापूरला. वही पैलवान ती नुसतं खायचंच तिथं. बरं अंडे खायचं म्हणजे ते फोडून नव्हतं खात अंडे, डायरेक्ट भाला सगळं अंडे वाचवायचे. ते मोकार मांस खाल्लं, तब्येत मोकार मांस आटलं ते कुस्त्या खेळायचे. थोडं अहंकार. कुस्त्या खेळता 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 एक दिवस त्यानं अशी कुस्ती आणली, गदाच घेतली. महाराष्ट्र केसरी झालो. लोक म्हणले कसं असो, पण नाव झालं. ते गावात आलं, गावातले लोक म्हणले आलं बा दुखणं गावात. पण गदा पाहिलं लोक म्हणले असं करा सत्कार खा. काही झालं तर गावची इज्जत. सत्कार बित्कार तुला नाश्ता बिष्टा झाला, भाषणं बिष्ट झाली. शेवटी त्याला 2 मिनिटं बोलावलं. ते उठवायचं का आलं याडच होतं ते माईकवर आले का नीट बोलते का. तो आला म्हणला पहिला गावाची तर जिरावली. गाव मला नाव ठेवत होतो म्हणजे मी गावाची जिरवली. आता एकच इच्छा आहे, एकदा गुरु पाळायचा बस. लोक म्हणजे का आला आणलं हे औषध. ते सकाळीच गेलं गदा खाद्या घेऊन. गुरु म्हणले कल्याण, तर म्हणला कल्याण नाही भेवंडी नाही, उद्या होणार आपली. गुरुला तर घामच आला. गुरु म्हणला मला उठता येईना, तुला उठ काल होणार. गुरु म्हणले मग आता ये बो, आता काय पुढं काय बोला. ये अख्ख्या रात खोलीत मांड्या वाजवायचं, प्रॅक्टिस करायचं. 2 वेळा भांड्याची मांडणी पडली त्या डोक्यात. खोली बारीक उड्या मोकार. एकदा तर हंडाच गुंतला डोक्यात. मोकार उड्या हाणायचं. आलं आणि सकाळी 400-500 लोक गदा खांद्यावर लंगोट लावून गुरु पुढं नुसतं मांड्याच वाजवायचं. गुरु म्हणले, गुरु काय बोलले नाही, विद्वान असते. विद्वान माणसं बोलत नाही, बसून राहिले. गुरुबाई लंगोट लावूनच बसले होते. आता उठायची पाळी येणार होती. या गडी तापून आलाय. याच्या फार मांड्या छटा छटा वाजून लाल झाल्या. गुरु फक्त उभे राहिले, उभे. आता मग यानं होऊन गुरुला का आला बिलगायचं. हे गेलं तसं गुरुला बी लागलं. गुरुनं एकच डाव टाकला, उलट्या पालट झालं, तोंडात फोपटा गेला त्याच्या. तो उठला आणि गुरुला म्हणला सगळ्यात नालायक गुरु आहे तुम्हाला. म्हणला का, तो हा डाव मला का शिकवला नव्हता. एवढे डाव शिकवले ना हा का शिकवला नव्हता. तो गुरु म्हणला हा डाव आज वापरायचा होता. पण मला माहितीये तू ते आवडतीच आहे, तू एक दिवस इथं येणार याचा मला अंदाज. गुरुपेक्षा कधी मोठे व्हायचं नाही. हे रावण मांड्यावाजीतच आले आणि मांड्यावाजीत आल्याबरोबर त्याने ओळखलं. त्याने रावणानं सांगितलं काय, रावणानं सांगितलं काय एवढं मोठं धनुष्य उचलायचं, एवढं मोठं धनुष्य उचलायला तुम्हाला का बोलावलं नाही. त्याने सांगितलं, जनकानं ओळखलं याला काय झालं. अंगा जनकानं एकच वाक्य सांगितलं, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवणं म्हणजे तुमच्या ताकदीचा अपमान. बिघाडला गडी. सीता म्हणली मिटलं, आता हा गडी मला जिंकणार. सीतेनं असं केलं. सीतेने लगेच बाकीच्या देवा नाका मारले, खंडोबा भैरोबा हे नंगाट देव, हे रश्यावरचे देव. टाईट देव, हे लिंबू पिळून रस्ता आणणारे देव नका. हे खंडोबा भैरोबा उठले सगळे आणि हे म्हणले काय भानगडे. हे म्हणले तुम्ही एक करा, आता हात धनुष्य जवळजवळ उचाला. आता तुम्ही एक करा, फक्त एक करा. त्या धनुष्याच्या टोकावर सूक्ष्म रूप घेऊन जाऊन बसा. वाचले तर वाचले. आता एक नंगाटच देव निघाले. रावणानं धनुष्य उचललं, जाग्यावर 3 बारगाड्या मोडल्या रावणाच्या. देवच बसलो होते. पडला रावण. मालकरी मंडळींनी टाका बरं का उत्तर द्यायचे. आता बसले बिसले. रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं. रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं तर ते उचलायला 200 माणसं लागली. तेव्हा ते वाचलं रावण.
आणि ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती लहानपणी. मग ती सीता रावणानं उचलली कशी? हजवा डोकन वाजवा पोचा. परत नीट ऐका. रावणाच्या अंगावर धनुष्य पडलं तर उचलायला 200 माणसं लागली आणि ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आणि आमची महाराज मंडळी म्हणती दाढी वाढून आला, सीतेला बाहेर घेतलं, कवळी मारली, बराडो नको काही धनुष्यानं वर्गाड्या मोडला, सीता कशी उचली तो? मायका, रावणानं जी सीता पळवली ती माया होती आणि माया अहंकाराबरोबर जाणारच. कारण याच्यात दोघंही आहेत. आता आपला रावण हा अहंकार आहे आणि सीता ही माया आहे. सीता रावणानं पळवली आणि नेऊन ठेवली अशोकवनात. अशोकवनात काय साधू नव्हते. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि ती सीता हनुमंतानं पाहिली होती फक्त. तो गडी नांगाट होता हनुमंत. मग हनुमंत अवतार कोणचा? भगवान शंकराचा. मग भगवान शंकराचा अजून एक अवतार आहे ना, कोण? खंडोबा. कोण? अरे डांबऱ्यो हाताला धरलं या मग धरतो कुठं? आता इथं तुम्ही म्हणाल काय भानगडे? भगवान शंकराचा अवतार खंडोबा. खंडोबाची बायको मारसा आणि बालू, बरोबर आहे. हा खंडोबा मणी आणि मल्लरावाचे राक्षस मारले म्हणून तो मल्हारी मारतांड झाला. नीट ऐका. आणि बहिरोबा खंडोबा हे सगळे शंकराचे रूप. आता शंकराची बायको पार्वती, ते घरही नांगाटच. बाप एक पण, पोर दुप्पट, आई तिप्पट. पोरगा गणपती, कार्तिक स्वामी. बाप फिरायला उंदराव, बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फराया उंदराव, तो दुसरा फिराया मोरराव. सगळं घरच उरफाट. आता उत्तर द्या पटकन. शंकर कशा भर? ए बऱ्या, शंकर कशा भरतो? नंदीवर. त्याचा पोऱ्या कशा भरतो? उंदराव. आणि त्याची बायको कशा भरते? वाघावर. मग मला नारक्षण कधी होतं? पहिलेच होत. आता ही लोक टापा मारत्या माझ्या बैलांना लय पुढे नेलं. बरळू नका, शंकर पहिल्यापासून बैलावची. शंकर पहिल्यापासून माता शंकर पोरं सांभाळतो. पार्वती स्कूटीवर मिटिंगला गेली. शंकर वडीतोय झोळीच्या द्वाऱ्या.
गबस रड नको आई मिटिंगला गेली, गबस रड नको आई मिटिंगला गेली, गबस रड नको आई मिटिंगला गेली, गबस रड नको आई मिटिंगला गेली. ते का ते म्हणलं दूध दे, कुठून देऊ? एवढं ती बाई येताना पाहिली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आई आली, गबस रड नको आपली आई आली, गबस रड नको आपली आई आली. काही काही सर्व्हिसवाल्यांच्या घरात प्रेम पाहलंय कठीण राहतं. थोडं कामावरून यावा तो नवरा कामावरून आला ना, बायकोनं ते 2-3 महिन्याचं पोर उगच एवढं इथं धरायचं, दारात उभं राहायचं. पप्पा आले, पप्पा आले. त्यांना अजून डोळेच उघडेल नाही. पप्पा आले, पप्पा एक खिलारी काळी पिशी घेऊन येईल. नाईन्टी मारेल त्याने. पप्पा आले आणि त्या पोराचा हात धरते हिच्या हाताला. विचार पप्पांना उशिरा का आले? हन पप्पांना हन हन हन. पोराचा एवढाच हात हिच्या हाताला. हन हन. पप्पांना आलाय. हन हन. कोणचा हात लागला तरी भिंड्या, पप्पाचा का मम्मीचा? मम्मीचा. काय 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 माणसं एकाला 1.5 लाख रुपये पेमेंट, 1.5 लाख रुपये पेमेंट, क्लास 1 अधिकारी. सकाळी कोठाला गुंड्या घालत होते सुईनं, सुई बटणीशीर. एक जण आला म्हणला, का हो तुम्ही एवढे मोठे माणसं एवढे किरकोळ काम सुईनं बटणं बसवता? ते बायकोला सांगायचं तुमच्या, तुम्हाला तुमचा भ्रम आहे, तो कोटच तिचा आहे. बटणं घालाय घालाय कोटच तिचा. बरं बायको कोण नाही चांगली नाही मिळत, दोघांनाच मिळती, दारुड्याला आणि पुढाऱ्याला. पुढाऱ्याची बायको नंबर 1, किती माणसं येऊ द्या चहा पाणी वाला. दारुड्याची बायको किती फाटवा, गम नाही पस्तावा. ती म्हणती मा पप्पाचा बाप पिऊ द्या जाऊ द्या, पण प्रेम बायका फक्त दोघांच्या मार खाती नाही, दारुड्याची घनमार खाला निभार नाही. किती हाना, फक्त भजन्यांच्या मार खाती नाही. भजन्यांच्या पखवद्यांच्या पेटी मास्तरांच्या. आमच्या बायका नाही फाटका खाती. आमच्या बायका आमच्या पुढच्या. नवरा कीर्तनाला का लगेच हजाय चालली. तू जाऊ दे निवृत्ती बाबा कीर्तने, त्या बाबाला तेवढाच धंदा आहे. हो माग बायको बीड मध्ये संध्याकाळपर्यंत तुम्ही 1.5 एकर जमीन घेऊ शकता, बायको नाही मिळू शकत. बायको मिळलं त्याची मंडळी राहिली. अवघड आहे, अवघड नाही, तुम्ही राहिलेच. तुम्ही तो नाद सोडून द्या. 35-35 झालेत, काही रेंज गेली, काहींची रेंज. व्हायरस आला त्यांना, व्हायरस. बायको नाही. आणि 99% लोकांचं म्हणणं असं आहे का मुली मिळत नाही. असा निगेटिव्ह विचार करू नका. मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण आहे. गरीबाची मुलगी CA, तिच्या लेवलचा पोरगा नको. आणि शिकलेले बायको मिळणं ना, ते सोपी गोष्ट आहे. कोण खातं? काही लोक म्हणले बाबा मग आमचं लग्न व्हायला काय, इंदुरीकर म्हणतो लग्न व्हायला नाही. क्वालिटीच नाही तर कसं काय होईल? मी आत्ता बायको देतो तुला इथं, मला खाली उतरून देऊ नको. इथं बायको घे एवढ्या लोकात. तुया का हे काय बायको दिले? बनियन बाप घेतोय, अंडरपॅन्ट बाप घेतोय, मी शेकाळाय बाप पैसे देतोय. तू काय करू काय शकतो? बायको नाही आलं. इथं तहसीलदार मुलगी, कलेक्टर मुलगी, प्रांत मुलगी, SP मुलगी, आमदार मुलगी, कोण पोर देईल तुम्हाला? 10वी 12वीची सांड कोण खाते यांना?
याची गबरी मांडी कुठे कुत्र्याला आता हलणारी लई येत. कोण नील बायको तुम्हाला इथं तहसीलदार मुलगी 1.5 लाख पेमेंट आहे टोनगे तिला फुल्ली आता तरी येते 1.5 लाख. तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून तुम्हाला आता एकच पर्याय मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवा झोपास टायमाला पहा. नाही झोप आली तरी नाही झोपे डबल. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे बस. किंवा मामाला मुलगी आहे का? नाही मिळाला तू. किंवा मामाला नाही नाही तू झाला वास आहे. किंवा मामाला नाही हे लहान लाल टी शर्ट वाला मामाला मुलगी आहे का? नाही नाही तू अरे तो मधला लहान हा तूच खाली बस खाली बस खाली बस सांग किती आहे? अरे वा तुला भाऊ किती आहेत? तुम्ही दोघं आहे का? एकटाच आहे का? दोघं भाऊ एक तुम्ही का भाऊ एकटाच आहे का? तुम्ही दोघं आहे एकटाच आहे का? तू कल्याण नाही तर अवघड. त्या मामाला रे तो लहान मागचे दोघं जण तुमच्या मुली आहे नाही तुम्ही आले आमच्या टोळीत. ते शेजारचा नाही का मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडतो. असं त्या मामाला किती एकच आहे ना? तर माग चला ना एकच आहे ना? तूच एकच आहे ना? आणि तुला भाऊ किती आहेत? नाहीये अति कल्याण मिटला. तुझ्या मामाला रे काळा शर्ट आला 2 आणि तुला भाऊ तुझ्या शेजारचा 1. तुम्ही भाऊ आहे का? हुशार. विनोद समजू नका. तुम्हाला अख्खं कीर्तन विनोद वाटला हा विचार करा. अजून आपल्याला पुढे यायचंय. सीता नीली रावणारे इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी नाही करायचं. मी रातभर पुढे राहतो. अहंकार नावाचा रावण आहे माया नावाची सीता आहे.